नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण चमचमीत चिकन मसाला फ्राय बनवणार आहोत. कुठलंही वाटण न करता आणि जास्त मसाल्यांचा वापर न करता आपण हे चिकन मसाला फ्राय बनवणार आहोत. पावसाळ्यात सर्वांनाच मस्त चमचमीत, झणझणीत, टेस्टी पदार्थ खावेसे वाटतात आणि त्याचसाठी ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत. या पद्धतीने जर तुम्ही हे चिकन मसाला फ्राय बनवलं तर सर्वजण बोटे चाटून पुसून खातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर चिकन मसाला फ्राय बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि छोटे छोटे पीसेस याचे कट करून घेतले आहे. असे छोटे छोटे पीस कट केले की चिकन पटकन आतपर्यंत शिजतं आणि तव्यावर पटकन भाजलं पण जातं. आता हे चिकन आपण थोडा वेळ साईडला ठेवू आणि यासाठी एक आपण मसाला बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, 1 चमचा मिरे आणि 1 चमचा बडीशोप घेतली आहे. आता हे मिक्सरला आपण पाणी न घालता बारीक याची पावडर आपल्याला करून घ्यायची आहे. हा मसाला या चिकन मसाला फ्रायसाठी खूप महत्त्वाचा आहे. हा मसाला नक्की घाला. बाकी कुठले मसाले नाही घातले तरी चालेल. तर हे बघा, अशा पद्धतीने मी हा मसाला दळून घेतलाय. आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी मी इथे अद्रक लसूण पेस्ट 2 चमचे यामध्ये घालत आहे. आता आपण जो धने, मिरे, जिरे आणि बडीशोप हा मसाला मिक्सरला बारीक केलेला तो पण 2 चमचे यामध्ये घालूया आणि यासोबत 1 चमचा मिरची पावडर मी घालत आहे. तुम्ही हवं तर काश्मीरी मिरची पावडर पण यामध्ये घालू शकता. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी जी रेग्युलर वापरते तीच यामध्ये घालत आहे. काश्मीरी मिरची पावडरमुळे रंग छान येतो. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालत आहे आणि त्याचबरोबर मी ते 2 चमचे कसुरी मेथी घातली आहे. चवीनुसार मीठ पण घातलं आहे आणि आपण आता यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत. कसुरी मेथी आणि मीठ घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला, त्यामुळे थोडं समजून घ्या प्लीज. आता याच्यामध्ये आपण अर्धा लिंबू पण पिळून घेतलेला आहे. लिंबाची पी वगैरे पडली असेल ती साईडला काढून घ्यायची. आता यामध्ये मी अर्धी वाटी दही घालत आहे. दही आपल्याला यामध्ये नक्की घालायचं आहे. दह्यामुळं एकदम सॉफ्ट हे चिकन मसाला फ्राय बनते. आता यामध्ये मी 2 चमचे तेल पण घातलेले आहे. कच्चे तेल घालायचे आणि हे सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे असे हाताने. हे सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लावून झालं की आपल्याला हे थोडा वेळ मुरण्यासाठी ठेवायचं आहे. हे सर्व साहित्य एकजीव झाल्याशिवाय चिकन टेस्टी लागत नाही. तेव्हा व्यवस्थित हा मसाला सर्व चिकनला लावून घ्या. आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर आपण घालूया आणि कोथिंबीर घातल्यावर पण हे छान मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून कमीत कमी आपल्याला हे अर्धा तास मुरण्यासाठी ठेवायचं आहे. असं मुरण्यासाठी ठेवलं की चिकन टेस्टी तर होतच, पण सॉफ्ट पण शिजतं. त्यामुळे कमीत कमी अर्धा तास तरी हे तुम्ही मुरण्यासाठी ठेवा किंवा त्यापेक्षा जास्त वेळसुद्धा तुम्ही हे ठेवू शकता. तुम्ही चिकन असं मॅरिनेट करून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला बनवायचं त्यावेळेस बाहेर काढून ते फ्राय पण करू शकता. चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. तर इथे मी मीडियम साईजचे 3 कांदे घेतलेत. आता हा कांदा आपल्याला उभा आणि पातळ असा कट करून घ्यायचा आहे. आणखी एक रिक्वेस्ट आहे फ्रेंड, तुम्ही रेसिपी आवडली तर लाईक पण करता, कमेंट पण करता, पण हाईप मात्र करायला विसरता. तर रेसिपी आवडली तर हाईप पण आठवणीने नक्की करा. तर अशा पद्धतीने आपल्याला कांदा हा पातळ असा कट करून घ्यायचा आहे. तर इथं सर्व कांदा कट करून झाला आहे. आता हा आपल्याला असा मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. सर्व कांदा मस्त मोकळा सुटसुटीत करून झाला आहे आणि इकडे आपलं चिकन पण मस्त मॅरिनेट झालेलं आहे. मी अर्धा तास हे मॅरिनेट करून घेतलं आहे. जितकं आपण जास्त वेळ हे मॅरिनेट करायला ठेवू तितकं हे टेस्टी बनतं. तर हे बघा, मस्त आपलं चिकन हे मुरलेलं आहे. आता आपल्याला लगेच हे चिकन फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी
गॅसवरती तवा ठेवला आहे. आता यावरती आपल्याला 4 मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे. मी इथे तव्यावर तुम्हाला चिकन फ्राय बनवून दाखवत आहे. तुम्ही पॅनवर सुद्धा हे बनवू शकता. तेल चांगले गरम झाले की चिकनचे एक एक पीसेस यावरती ठेवायचे. गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि लक्षात ठेवा तेल चांगले गरम झाल्यावरच चिकन यावरती ठेवायचं आहे, नाहीतर तव्याला चिकन चिटकते. चिकन तव्यावर टाकल्या लगेच पलटवून घ्यायचं नाही. 5 मिनटं आपल्याला पहिली साईड फ्राय होऊ द्यायची आणि गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आहे. 5 मिनटं मी हे फुल फ्लेमवरती पहिली साईड फ्राय केली आहे. आता आपण हे पलटवून घेऊया आणि पलटी करून घेतल्यावरती गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि दुसरी साईड पण आपल्याला 5 मिनटं फ्राय होऊन द्यायची आहे. दुसरी साईड पण भाजताना जर आपण गॅसची फ्लेम फुल ठेवली तर हे मसाले जे आपण याला लावलेले आहेत ते जळू शकतात. त्यामुळे लक्षात ठेवा आपण पलटवून घेतल्यावरती गॅसची फ्लेम मीडियम राहू द्यायची. सर्व पीसेस मी पलटी करून घेतले. तुम्ही बघू शकता किती खमंग असे हे भाजले गेले चिकन आणि किती छान पण दिसत आहे. आता यावरती 9 ते 10 कढीपत्त्याची पाने घालूया. त्याचबरोबर बारीक कट केलेला कांदा सुद्धा आपल्याला यावरती घालून घ्यायचा आहे. तर दुसरी साईड पण आपली मस्त फ्राय झालेली आहे. आता कांदा आणि कढीपत्ता यामध्ये चांगला असा मिक्स करून घेऊया. पुन्हा 2 मिनटं मी हे तव्यावरती फ्राय केलं आहे. म्हणजे असे टोटल मला 12 मिनटं याला लागलेली आहेत. हे चिकन आपलं तयार झालं आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती खमंग असं भाजलं गेलं आहे हे चिकन तव्यावरती आणि किती छान पण झालेलं आहे. अगदी चमचमीत आणि झणझणीत. तुम्ही याआधी तव्यावरती हे असं पद्धतीने चिकन मसाला फ्राय बनवला आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे चिकन फ्राय तुम्ही स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता. तर तयार झाला आहे आपला इथं हा चमचमीत आणि झणझणीत चिकन फ्राय. अजिबात जास्त मसाल्यांचा वापर न करता आतपर्यंत सुद्धा खूप मस्त हे शिजलं गेलं आहे. मी तुम्हाला एक दाखवते. हे बघा, मस्त आतमध्ये पण शिजलेला आहे. तर फ्रेंड्स नक्की ट्राय करा एकदा ही रेसिपी. खूप सिंपल आहे बनवायला. तुम्ही याआधी बनवली नसेल तर नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा. पहा घरातले सर्वजण बोटे चाटून पुसून खातील इतकं खमंग टेस्टी आणि चमचमीत हे चिकन मसाला फ्राय बनते. कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली. लाईक करा, हाईप करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.